सातत्य राहते आणि कस्टमरचं कसं आहे, पहिलं जेव्हा दूध देईल तेव्हा म्हणजे तेवढी साय वगैरे येत नसते. तर मी विचार जर केल्यावर 8-15 दिवसालाच लोक आम्हाला म्हणायला चालू घेतात दूध लय व्यवस्थित आहे, एकदम चांगलं आहे. टेस्ट एवढी आहे, तो जो वरवा जर लागला तो वरवा बंदच करतात, बंदच देत नाही. आता मी डेअरीवाल्याला थोडा उशीर झाला त्याला मी डायरेक्ट म्हणतो बा बंद कर. ते बंद करायचं नाही, तुमचे पैसे महिन्याचे काढून घेतो म्हणतो. माझं बंद करायचा विषय नाही, तुम्ही 5-10 मिनिटं आणि लेट करा पण तुम्हीच या. त्याला बंद करून ऑफर देतो, मग ती बंद करणार. आमच्या मित्रांनी डेअरी टाकली. सकाळी आम्ही गेलं की अशी 25-25 जण माणूस की भया आल्याशिवाय दूध घेऊ नका. मी गेलं की दूध घेणार ती सगळी फॅट 1-4-5चा ती 5चा सगळ्या कसं दूध म्हशी हाय क्वालिटीच्या दुधाच्या मध्ये फॅट वाढत नसते. पण चेक केल्यावर आमचा 8च्या पुढे फॅट सगळे. आता काही डॉक्टर लोक ते काय म्हणतात, तुमच्या गाईचं दूध द्या, त्याला दूध तवाच कळते का बरं. हे मिल्क चार्जर मुळे दूध घट येते ना, घट सायची त्याला चव लागलेली आहे. ते डायरेक्ट मला म्हणतात ही आपल्या गाईचं दूधच नाही म्हणतात. आपली गाय गेली की आपल्या गाईचं दूध द्या, त्याच गायचं. हा त्याच गायचं. त्या मित्राला आता आमच्या मी एक बकेट घेऊन दिली सुद्धा. बा म्हणलं हिला मिल्क चार्जर चारण, मला जोपर्यंत दूध लागते तोपर्यंत तू दूध आहे.